SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर होळी आली आहे जवळ, त्याच्यासाठी आपण पुरणपोळी बनवतोय। आता ही डाळ घेतली, मी धुवून घेतली 2-3 पाण्याने। त्याच्यात थोडीशी हळद आणि हिंग टाकून शिजवून घ्यायची। आपल्याला पाणी घातलंय। तवर आपण पीठ मळून घेऊया। थोडंसं घी टाकून मळते पिठामध्ये आणि मीठ, हळद पण टाकू शकता। मी दर टायमाला हळद टाकते, ह्या टायमाला हळद नाही घातली पिठात मी, कारण की ते पिवळ्या दिसतात ना, छान वाटतात। पण ह्या टायमाला नाही टाकायचं आहे मला, अशी साधीच बनवते व्हाईटवाली। छान असं पीठला मस्त असं गोळा करून पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाला असं ठोकून छान असं मळून घ्यायचं आहे आणि तेल टाकून आणि याला 15-20 मिनिटं साईडला ठेवून देऊया। तेव्हा आपण पुरण बनवूया। आता हे बघा, तेल टाकून मी झाकण ठेवूया, म्हणजे चांगलं मुरून जाणार आहे पीठ, मग पुरणपोळी छान येतात। मग तर साईडला ठेवून देऊया। आता आपण डाळ शिजली का बघूया। डाळ तर शिजली असेल। आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी। हे बघा, डाळ मस्त शिजली आहे। आता काढून घेऊया। दुसरं कढईमध्ये ओतून दिलंय मी। गूळ कापून घेऊया थोडासा, डाळच्या हिशोबानं। गोड लागलं पाहिजे एवढा गूळ कापायचा। तर माझ्याकडे अशी किटणी आहे, घुटणी, त्याच्यानं मी असं डाळला सगळं चुरून घेतली आहे, फेटून घेतली, चुरून नाही घेतली, फेटून घेतली, सॉरी। आता गूळ टाकूया गोडच्या हिशोबानं, जेवढं गोड लागतं त्याच हिशोबानं गोड टाका। पुरणपोळी गोडच छान लागते। थोडीशी एलची पावडर घातली आहे, जायफळ पण घालू शकता तुम्ही, जायफळ असेल तर। आता हे मी इलायची पावडर टाकते। हे बघा, छान असं मस्त आपलं पुरण तयार झालंय। आता चाळणीमध्ये काढून घेऊया। आता चाळणीमध्ये काढून मी चमचा आहे छोटा आपला पोहे खायचा, त्याच्यानं किसून घेतलाय। हे बघा, छान असं लोणीसारखं पीठ निघतं, मग त्याचं पुरण एकदम छान निघतं। आता सगळं मिक्स करून घ्या। बघा किती छान असं लोणीसारखं एकदम मस्त पुरण निघतंय। हां, छान गोळा बनला आहे बघा। जेवढा पिठाचा गोळा तेवढाच पुरणाचा गोळा पण घ्यायचा, म्हणजे पुरी छान बनते। तवा ठेवला आहे। आता आपण पुरी लाटून घेऊया। पिठाला एकदा हात मारून देते। पीठ पण छान असं मळून घेतलंय मी। आता पुरणपोळी बनवायला घेते। आता जेवढा गोळा घेतलाय तेवढाच मी पुरण पण घेणार आहे। पिठाचा जेवढा गोळा तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा। तुम्ही याला कसं पण हातावर वाटी बनवून पण भरू शकता, तरी पण काय हरकत नाही। हे बघा, छान असा गोळा बनवून घेतला पीठ लावून, आणि छान असं लाटून घेऊया। गरगर फिरते बघा, पुरणपोळी अशी गरगर फिरते माझी। थोडीशी अशी बारीक आणि अशी जाडसर, म्हणजे अशी मीडियममध्ये लाटायची, तर पुरणपोळी छान। थोडंसं घी टाकलंय मी तवामध्ये। हे बघा, छान असे पुरणपोळी फुगतायत माझे।
आता उलट पलट करून छान शिजवून घेऊया. दोन्ही साईडनं छान फुगली. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. आता असे सगळे बनवून घेऊया आपण.